शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अभंग खडीसाखरेप्रमाणे घोळतायत आणि ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाईंचे गोड अभंग. पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई, सुखदुःख जाणून घेणारी माऊली. अनाथजनी असा या विठाईच्या नावाने टाहो फोडते. या विठाईची वाट पाहून जनाई व्याकुळ होते. पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणाऱ्या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले असा आरोप तिच्यावर होतो. मग आपण सोन्या नाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे धरीला पंढरीचा चोर या अभंगातून ती सांगते. माझे अचडे बचडे छकुडे ग राधे आरोपडे सारखे तिचे श्री विठ्ठलाच्या बाळरूपाचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले अभंग तर अप्रतिम ठरलेत. नमस्कार माऊली. आजच्या भागात आपण मराठवाड्यातील जनी संत जनाबाई कशी बनली ह्याची एक भावनाप्रद कथा आपण पाहणार आहोत. जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. दळिता कांडिता तुझं गाईन अनंता हे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटतं आहे. जनीनं दाखवलेला लेकूरवाळा विठुराया संसारात रमलेल्या मुलंबाळं सांभाळणाऱ्या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात. परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंना नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामायाची दासी म्हणून घेत असत. जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या ओळींवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी असावेत अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड, त्याही भगवत भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना कांडताना त्यांच्या ओव्या गात असत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठुरायाचं दर्शन रोज घडायचं. त्यातच नामदेवांच्या घरी विठुभक्तीचा सातत्यानं गजर होत असल्यानं त्यांच्या जीवनात पंढरपूर, पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होतं. नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला. ते जनाबाईचे पारमार्थिक गुरु बनले. त्यामुळेच त्यांना नामायाची दासी म्हणूनही ओळखलं जातं. जनाबाईच्या मनातील श्रेष्ठ गुरुभाव ही तिची शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तिमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणी देखील गुरुची सावली बनून राहिली. इसवी सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाई देखील त्याचवेळी नामायाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाली. अभंग, गवळणी, ओव्यांच्या रूपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरात जागती आहे. लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवल्या आहेत. जनाबाईच्या माहेर म्हणजे परभणीतलं गंगाखेड गाव. याच गावात जनाबाईचा जन्म झाला. पुढं संत बनलेल्या जनाबाईची इथं गावकऱ्यांनी समाधी बांधली आहे. जनाबाईला जातं ओढू लागणाऱ्या देवाची मूर्ती इथं दिसते. तिच्या सर्व घरकामात मदत करणारा विठुराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो. दासी जनीचं संत कबीरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथं चित्राण्यात आलाय. इथून दरवर्षी जनाबाईची दिंडी पंढरपूरला येते. संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी. दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला इथं काबाड कष्ट आले, पण तिला या कामांमध्ये मदत केली प्रत्यक्ष विठुरायानं. जातं, मडकी, गोवऱ्या असा सगळा जनीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलाय. तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाहीत. जनाबाईचे अभंग दूरदूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली. इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे. तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले. तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचं दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता. गोवऱ्या चोरल्याचं एकमेकीवर त्या आरोप करत होत्या. कबीर काही वेळ त्यांचं भांडण बघत तिथेच उभे राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का. त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली, ही काय, हीच की जनी, चोरटी, माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करतीये आणि वर तोंड करून मला छानपण शिकवतीये. त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला, कारण त्यांच्या मनात जनाईचं वेगळेच चित्र उभे राहिले होते.
तरीही कांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आषाढभूत नजरेने त्यांचं भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जनी आहेस का? यावर ती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून बोलती झाली, होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा? तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीरांना म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही, पर तुम्ही एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या यात आहेत. तुम्ही आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या. तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा. आता गोवऱ्या सारख्याच दिसतात. शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गोवरी कोणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, त्यात काय इतका विचार करायचा, अगदी सोपं काम आहे. आता कबीरजी चकित झाले होते. सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं. मात्र जनी म्हणतीये की हे सोपं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली. कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, अहो महाराज, हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोवऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गोवरी माझी, आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची. जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला. कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील 2 गोवऱ्या उचलल्या. गोवऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य, त्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटतो आहोत, जिच्या विचारात देव वसतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कबीरांनी साऱ्या गोवऱ्यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या, तर बहुतांश गोवऱ्या जनाबाईच्या होत्या. जनाईच्या गोवऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोवऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती आणि वर जनाईला ती खोटे ठरवत होती. माऊली, ह्या पुढील कथा अजूनच रोमहर्षक आहे, पण त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार पुढच्या व्हिडिओची. पुढील भागात आपण ही कथा कंटिन्यू करणार आहोत. संत जनाबाईंवर विठ्ठलाचे दागिने चोरल्याचा आरोप, जनाबाईला सुळावर चढवण्याची शिक्षा आणि जनाबाईसाठी तयार केलेल्या सुळेचं कसं पाणी झालं. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा.